बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आज तुम्ही पाहिलं असाल, मुंबईमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एक भव्य विराट असा एल्गार मोर्चा निघाला. धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरुवात झाली ते अदानीच्या कार्यालयापर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटरचं हे अंतर. आणि एक विशेष बाब शिवसैनिकांना तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मोर्चा सुरुवात झाली, मोर्चाचं पहिलं टोक म्हणजे मोर्चाचं तोंड तुम्ही म्हणू शकता, मोर्चाचं तोंड ज्या वेळेस अदानीच्या कार्यालयावर धडकलं, त्याच वेळेस मोर्चाचं दुसरं टोक हे जिथून मोर्चाला सुरुवात झाली अगदी तिथेच होतं. म्हणजे हा मोर्चा किती विराट, किती भव्य दिव्य असा होता, तुम्ही समजू शकता, तुम्ही कल्पना करू शकता. ही फक्त मुंबईच्या शिवसैनिकांची झलक आहे, पुरा महाराष्ट्र बाकी आहे. लक्षात घ्या, शिवसेनेची ही ताकद आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये. आज नेमका हा प्रकार काय आहे, हे अदानींचं हे झांगडगुत्ता नेमका काय आहे, बऱ्याच शिवसैनिकांना, बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला असेल. नेमकं हे प्रकरण काय आहे, धारावी पुनर्विकास नेमकं हे प्रकरण काय, तर अगदी थोडक्यात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगदी गोष्टींच्या मुळाशी मी पोहोचणारच नाहीये, अगदी वरवर का होईना पण एक गोष्ट थोडक्यात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला बीएमसीची वाट लावली होती. म्हणजे लक्षात घ्या, आता जवळपास गेली 1.5 ते पावणे 2 वर्ष बीएमसी यांच्या कंट्रोलमध्ये आहे, प्रशासकाच्या कंट्रोलमध्ये. जवळपास 9 ते 10 हजार कोटींच्या मागच्या आकडेवारीनुसार बीएमसीच्या एफडी यांनी खाली उतरवल्या. 9 ते 10 हजार कोटींच्या एफडी उतरवणं हे सोपं काम नाहीये. रंगरंगोट्या करून एफड्या उतरवल्या. आता बीएमसीचं वाटोळं करून झालंय, आता धारावीचं वाटोळं करायचं घेतलंय. कसं ते नीट ऐका. आता धारावीवर कब्जा करायला घेतलाय. आता अगोदर मी अदानी उद्योग समूहाचे आतापर्यंत त्यांना काय काय गोष्टी मिळत होत्या त्या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर घेतो. देश पातळीवरच्या ह्या गोष्टी आहेत. बंदरं मिळवली, कोळसा खाणी मिळवल्या, संरक्षण क्षेत्रांचे टेंडर मिळवले, विमानतळं घेतली. आता रिअल इस्टेटमध्ये देखील यांचा कब्जा होतोय. हा भस्मासूर रिअल इस्टेटमध्ये देखील फिरतोय. तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस रिलायन्सने मुंबईतला मेट्रोचा पहिला फेज चालू केला होता, तुम्हाला आठवायला हवं, त्यांनी त्या मेट्रोचं नामकरण केलं होतं रिलायन्स मेट्रो, जे की त्याचं नाव असायला हवं होतं मुंबई मेट्रो, पण ह्यांनी नाव ठेवलं रिलायन्स मेट्रो. दुसरं उदाहरण सांगू तुम्हाला, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, या विमानतळाचं नाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असायला हवं होतं. अदानी उद्योग समूहाने हे विमानतळ डेव्हलप केलं आणि ह्यांनी याचं नाव ठेवलं अदानी एअरपोर्ट. तुम्हाला आठवायला हवं, त्याही वेळेस शिवसेनेने ते नाव तोडून फोडून टाकलं होतं, नावाचे तुकडे करून टाकले होते. त्याच क्षणाला अदानी एअरपोर्ट ह्या नावाचे तुकडे केले होते. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या अगदी समोरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे, तिथे त्याच्या अगदी समोरच हे नाव लावलं होतं आणि थाटामाटात मिरवलं होतं अदानी एअरपोर्ट. तुम्हाला आठवायला हवं ही गोष्ट. अगदी तसंच बंदरं गेली, कोळसा गेला, संरक्षण क्षेत्राचे टेंडर्स गेले, विमानतळं गेली. आता रिअल इस्टेटमध्ये देखील यांनी एंट्री मारलेली आहे. आता हा धारावी पुनर्विकास प्रकल्प नेमकं काय आहे बघा. 2018 साली ह्याचं टेंडर निघालं होतं. धारावीचा पुनर्विकास हा धारावीच्याच जागेत व्हावा, खरी तर ही मागणी आहे. त्याच्यामध्ये धारावीकरांना विश्वासात घेतलं जावं, ही देखील एक मागणी आहे. पण ह्या सगळ्यामध्ये टेंडर कसे आहे, आणि बघा याच्यामध्ये बरंच काही गौड बंगाले. हळूहळू तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 2018 मध्ये 7,200 कोटींचं टेंडर निघालं बघा. त्यामध्ये जवळपास 19 बिडर आले होते, ज्यांनी बोली लावली असे 19 जण होते. त्याच्यानंतर पुढे मजा कशी झाली बघा. त्यानंतर अचानक एक हंगामा करण्यात आला, रेल्वेची जमीन की रेल्वेची नाही, रेल्वेची जमीन की रेल्वेची नाही. अशामध्ये ती रेल्वेची जमीन आहे की नाही या सगळ्या गोष्टींनंतर पुन्हा टेंडर मागवण्यात आलं. कुठेतरी एक झांगडगुत्ता तयार करायचा होता, एक घोळ तयार करायचा होता, आणि त्यातून मागचं टेंडर कॅन्सल करून एक नवीन टेंडर आलं पाहिजे. आणि त्या टेंडरमध्ये कशा प्रकारे हे टेंडर एका विशिष्ट माणसाकडे गेलं, म्हणजे वळतं केलं पाहिजे, याची पूर्ण तजवीज, याची पूर्ण तयारी करून घेतली होती. पहिलं टेंडर 7,200 कोटींचं असताना दुसरं टेंडर तुम्हाला माहितीये किती कोटींचं आलं? 5,069 कोटी. जवळपास 2,132 कोटींनी टेंडर कमी झालं. ही आतापर्यंतच्या इतिहासातली पहिली गोष्ट असेल जिथे जमीन रेल्वेची नाही म्हटल्यानंतर टेंडरचे भाव वाढण्याऐवजी या टेंडरचे भाव उतरले. 5,000 म्हणजे जागेवर 2,132 कोटींचं टेंडरची अमाऊंट कमी झाली.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे दुसऱ्या नंबरचं टेंडर आणलं होतं ते जवळजवळ अर्ध्या किमतीचं आणलं गेलं. कसं असतं, ज्याचं सगळ्यात मोठं, ज्याच्याकडून जास्त फायदा त्याचं टेंडर पास. दुसरं जे टेंडर होतं ते अर्ध्या किमतीचं, आणि तिसरं जे टेंडर होतं ते टेक्निकली नापासच करून टाकलं. म्हणजे पूर्ण तजवीज झाली होती की पहिलं टेंडर 5,069 कोटींचं, जवळपास माझ्या मते याची डॉलरमध्ये अमाऊंट जी आहे ती अमाऊंट तुम्हाला सांगतो 620 मिलियन अमेरिकन डॉलर्स आहे. 620 मिलियन म्हणजे धारावी सारख्या एवढ्या अतिशय महत्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी 620 मिलियन अमेरिकन डॉलर हे आजपर्यंत जगाच्या इतिहासातलं मला वाटतं सगळ्यात स्वस्त आणि मस्त टेंडर निघालं. कसं गौड बंगाल ते तुम्ही आता लक्षात घ्या. काय काय तुम्हाला सगळं काही अनुमान लावायचे ते तुम्हाला लावायचे. मी फक्त तुम्हाला काही माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे. आता जुन्या टेंडरमध्ये जवळपास 800 कोटींची सुरक्षा हमी ही स्वतः अदानींकडनं येणार होती, पण नवीन टेंडरमध्ये ही राज्य सरकारने भरायची आहे. 800 कोटीचा इथे लॉस. हे सगळं कशासाठी चाललंय हा साधा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल. हे सगळं कशासाठी? ही दोस्ती तुटायची नाही. लक्षात आलं? ही दोस्ती तुटायची नाही. आपल्या विशेष दोस्तीपायी ह्या सगळ्या गोष्टी चालतायत. आता कुणाची किती मैत्री यारी दोस्ती मला माहिती नाही, पण ह्या सगळ्या दोस्तीच्या नात्याखाली मुंबई भकास करायची, मुंबईला विकून टाकायचं. तुम्हाला ऐकायचंय पुढे अजून काय काय गोष्टी घडवण्यात आल्या ह्या दोस्तीपायी. त्यावेळी 19 बिडर आले होते ना. बिल्डर नाही म्हणते बरं, बिडर म्हणतोय. 19 बिडर आले होते. यावेळेस 8च बिडर आले गेले. 8 आले की आणले गेले की दाखवले गेले, तुम्ही ठरवायचं. आता कामाचा अनुभव ही एक अशी गोष्ट आहे की आतापर्यंत अट काय होती मागच्या वेळेसची की 25 दशलक्ष चौरस फुटांचं बांधकाम ज्याने केलंय आजपर्यंत त्यालाच हे देण्यात आलं. 25 दशलक्ष चौरस फूट हे फार मोठी झाली बरं. म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही बांधकाम जेवढं केलंय इतर ठिकाणी कुठे, म्हणजे बांधकामाचा अनुभव 25 दशलक्ष चौरस फुटांचा असायला हवा. लागलीच ती अट बदलण्यात आली कारण त्याच्यात हे बसत नव्हते. ती अट आणण्यात आली 6 दशलक्ष चौरस फुटांवर. कशासाठी? ही दोस्ती तुटायची नाही. आता आणखी एक अट आहे. अगोदर 8 समूह विकासकांचा याच्यात समावेश असावा. म्हणजे जे ग्रुप डेव्हलपमेंट करतात ना, क्लस्टर आपण म्हणू शकतो त्याला, क्लस्टर डेव्हलपमेंट, समूह डेव्हलपमेंट, त्या 8 जणांचा याच्यामध्ये समावेश असावा अशी अट आधी घातली होती. आता ती अट 8 वरून 2 करण्यात आली. म्हणजे भागीदार नको, आमच्यामध्ये कोणीच भागीदार नको. जे आमचं ते पण आमचं, जे तुमचं ते पण आमचं. लक्षात घ्या. आता दुसरं टेंडर मगाशीच तुम्हाला सांगितलं अर्ध्यावर आणलं, तिसरं टेंडर टेक्निकली बाद केलं. अशा प्रकारे थेट ह्या साहेबांना हे टेंडर मिळावं यासाठी ही तजवीज केली गेली होती. इतकं सोपं नाही यांच्या विरोधात बोलणं शिवसैनिकांना. जे आपण करतोय ना हे इतकं सोपं नाही. ह्या सगळ्या माहित्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे देखील तितकं सोपं नाहीये. हा काळ जो आताचा आहे ना, हा काळ संपलेला आहे. लोकशाही, तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच, तुमचं वैचारिक स्वातंत्र्य, तुमचं बोलण्याचा अधिकार, तुम्हाला जे काही घटनेने दिलंय, अहो घटनाच पूर्णतः पायदळी तुडवली जाते. आम्ही जे तुमच्या सर्वांसमोर आणतो हे सोपं नाहीये तुमच्या सर्वांसमोर आणणं. लोकांना विश्वासात घेतलं, वर त्यांचे उद्योगधंदे वगळून टाकले. ते लेदर मार्केटचा वगैरे कसल्या कुंभारवाड्यांचा कसलाही उल्लेख नाहीये. म्हणजे हे सगळे उद्योग इथे चालतच नाही. अशा प्रकारचं ते वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. पुढची गोष्ट लक्षात घ्या. या सगळ्यामध्ये किती जण, आता तुम्हाला काही माहितीपट देतो तुम्हाला. याच्यामध्ये नमन ग्रुप, अदानी प्रॉपर्टीज आणि DLF या तिघांनी ह्या बीड आणल्या होत्या. त्याच्यातली फक्त अदानींची पास झाली. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या कॅबिनेटने जुलै 2023 मध्ये यांना मंजुरी दिली. कुणी दिली? जुलै 2000. का माहितीये? ट्रिपल इंजिन का पाहिजे, कशासाठी पाहिजे? कारण आपण दिलंच नसतं, आपण केलंच नसतं. असे मुंबई लुटणारे प्रोजेक्ट आपण ह्यांना कदापि परमिशन दिली नसती. लक्षात घ्या. पण अहो आपल्या काळातही कोस्टल रोड झाला ना, आपल्या काळातही ट्रान्स हार्बर होतोय ना, आपल्या काळातही मेट्रोची कामं झाली, आपल्या काळात बऱ्याच गोष्टी घडतायत.
अगदी एसटीबीचा प्रोजेक्ट देखील आपल्याच काळात मुंबईमध्ये या आता तुम्हाला माहितीये, काल परवाच मला वाटतं विधानसभेच्या आवारातून आदित्य साहेबांनी सांगितलं की जो कोस्टल रोड बनतोय किंवा ट्रान्स हार्बर बनतोय याच्यावर टोल नाके टाकायचा ह्यांचा विचार आहे. म्हणजे मुंबई महापालिकेने साराच्या सारा खर्च उचललेला असताना टोल नाके टाकायचं कारण काय? हा पैसा कुणाच्या घशात घालायचा आहे? काल परवाचं एक मी गुजरातचं उदाहरण माझ्या कानावर आलं होतं. एक टोल नाका जवळपास 2 वर्ष वसुली करत होता. तो टोल नाकाच बेकायदेशीर होता असं कळालं. त्या टोल नाक्याची कुठे नोंदच नव्हती, तो बेकायदेशीर वसुली करत होता. लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी. कुठेतरी आवाज उचलायला आपल्याला शिकायलाच हवं. त्याच्यावर टोल नाके टाकायचे आपण करत होतो, बीएमसी खर्च करत होती. मग तुम्ही मला सांगा, एकनाथ शिंदेच्या कॅबिनेटने ह्या सगळ्याला मंजुरी दिली. हे कुणासाठी केलं? ट्रिपल इंजिन सरकार ह्या सगळ्यासाठी पाहिजेत, कारण मंजुऱ्या भेटत नव्हत्या. तुमच्या बुलेट ट्रेनची भूमी अधिग्रहण होतच नव्हती, कारण तुमचे ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या तिजोऱ्या का रिकाम्या करायच्या, का रित्या करायच्या महाराष्ट्राच्या तिजोऱ्या? तो मुंबई वडोदरा हायवे महाराष्ट्राची तिजोरी का रीती करायची? तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आपण आडवे आलो, त्यामुळे ह्यांनी आपल्याला आडव्यात घेतला. लक्षात घ्या, मराठी माणसाचा स्वाभिमान कुचलल्यानंतर, तो तोडल्या फोडल्यानंतर कशा प्रकारे महाराष्ट्राची अवस्था होते हे लक्षात घ्या. आपला अभिमान स्वाभिमान सगळं तोडलंय, आपल्या शिवसेनेला नख घातलंय. ही गोष्ट मराठी माणसाने आणि शिवसैनिकांनी कधी विसरता कामा नये. रिलायन्सने मेट्रोवर तुम्हाला सगळी उदाहरणं दिली मी मगाशीच, कशा प्रकारे ह्यांनी एक 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 आता तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी सांगतो. धारावीला स्पेशल इन्सेंटिव्ह, म्हणजे धारावीला स्पेशल इन्सेंटिव्ह प्रोग्राम आहे तिथे एफएसआय साठी, आणि ऍडिशनल एफएसआय आधीच दिला गेलेला आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे वाढीव दिलेला आहे आणि ऍडिशनल एफएसआय आधीच दिलेला आहे. यांनी काय केलं, 50% बाजार भावाच्या 50% टीडीआर वाढवून मागितला, वाढवून घेतला देखील. आता खरं तर तुम्ही सांगा मला, जिथे धारावीला ऍडिशनल एफएसआय जर आधीच दिलेला असेल किंवा एक इन्सेंटिव्ह एफएसआय आधीच दिलेला असेल, तर धारावीमध्ये वाढीव टीडीआर हा लोड करता येत नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे, वाढीव टीडीआर. आता टीडीआर तुम्हाला कसं समजावू मी? समजा एक उदाहरण घ्या, 100 चौरस फुटाचं तुम्हाला बांधकाम करायची परमिशन आहे. ते 100 चौरस फुटाचं बांधकाम करण्यासाठी तुम्ही पहिला दुसरा माळा वाढवताय, पण तरी तुम्हाला काही जागा अधिकची लागते, तिथे गरज आहे. पण तुम्हाला टीडीआर तुम्हाला आहे 100, तो एफएसआय 100चाच आहे, त्या 100 मध्येच तुम्हाला बसवायचं. तर तुम्ही वाढीव टीडीआर, वाढीव जो एफएसआय घेता त्याला टीडीआर म्हटलं जातं. तो वाढीव एफएसआय तुम्ही दुसऱ्या विकासकाकडनं विकत घेऊ शकता. म्हणजे एक विकासक दुसऱ्या विकासकाकडनं तो टीडीआर विकत घेऊ शकता. टीडीआर म्हणतात, एफएसआय विकत घेणार टीडीआर. एक सिंपल भाषेत सांगितलं, ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अजून वाढवून सांगता येऊ शकतात, पण तो व्हिडिओ मोठा होईल. तुम्ही एवढे एक स्मॉल कन्सेप्ट लक्षात घ्या. मग हा 50 तुम्हाला आधीच वाढीव एफएसआय दिल्यानंतर, तुम्हाला आधीच ऍडिशनल इन्सेंटिव्ह एफएसआय दिल्यानंतर तुम्हाला 50% वाढीव टीडीआर कशासाठी पाहिजे? आणि बरं, तो तिथे लोड पण करता येणार नाही, कारण हा असल्यामुळे हा लोड करता येणार नाही. मग हा 50% वाढीव टीडीआर तुम्ही मागताय. बरं, धारावी पुनर्विकास हा स्लमच्या अंतर्गत येतो, स्लम रिडेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतो. मग स्लमचा हा टीडीआर असला पाहिजे. हा टीडीआर स्लमचा न मागता ह्यांनी जनरल मधून टीडीआर मागितलाय. म्हणजे इतर जे बांधकामं चालतात ना, पंचतारांकित बांधकामं, सगळी बांधकामं, त्याच्यातून हा टीडीआर, म्हणजे ती स्लमची अट पण काढायला सांगितली, 50% वाढीव पण सांगितला. मग आता हा वाढीव टीडीआर जर इथे लोड करता येणार नसेल, म्हणजे धारावीत वापरता येणार नसेल, तर हा वाढीवचा टीडीआर नेमका तुम्ही कुठे वापरणार आहात? बरं, त्याच्यावरची त्यांनी अट काय काढली माहिती? आणखी एक अट काढली की साऊथ मुंबई असेल, ईस्ट मुंबई, नॉर्थ ईस्ट मुंबई, ईशान्य मुंबई, कुठेही हा टीडीआर वापरता आला पाहिजे. म्हणजे ह्याची अट अशी पण नाही की फक्त दक्षिण मुंबईतच तुम्ही हा टीडीआर वापरू शकता. म्हणजे इतर विकासकांना ज्या अटी आहेत त्या सगळ्या अटींमधून ह्यांना विशेष सूट. लक्षात आली ही गोष्ट तुमच्या? मला काय सांगायचंय? बरं, आता हा वाढीव टीडीआर तुम्ही काय करणार माहितीये? हा वाढीव टीडीआर तुम्ही इतर विकासकांना विकणार. हा इतर विकासकांना अव्वाच्या सव्वा भावात विकून तुम्ही नफा कमवणार. ह्याच्यात सगळ्यात लॉस कुणाचं आहे तुम्ही सांगा ना मला? लॉस कुणाचं आहे? तुमच्या माझ्या नावाखाली घेतलेले हे फायदे, तुमच्या माझ्या नावाखाली, म्हणजे आपण धारावीकरांच्या नावाखाली घेतलेले हे फायदे, याचा मलिदा भलताच खाऊन जाणार. ही दोस्ती तुटायची नाही. लक्षात घ्या, विकास विकास आणि मुंबई भकास,
या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी खरंच जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कितपत कळतायत? काही टेक्निकल गोष्टी आहेत. आता ही अदानी प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींचं कन्स्ट्रक्शन करणार आहे म्हणे. जे काही असेल शिवसैनिकांनो, ज्या प्रकारे मला समजावता आलं तो प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी आहेत. जागेवर पुनर्विकास व्हायचा होता. हा स्पेशल प्रोजेक्ट होता, पण हा जागेवर पुनर्विकास होणार नाही. हे विस्थापित होणार. ही धारावी विस्थापित होणार. आता हा बीकेसीचा एक्सटेन्शन पार्ट म्हणून विकसित करतील कदाचित. बीकेसीला वाढवण्याचा एक्सटेन्शन पार्ट करण्याचा. अरे पण बीकेसीला वाढवून आपण करणार तरी काय? अरे ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली. कारण बीकेसी वाढवायची असेल तर बीकेसीत तुम्हाला कंपन्या पाहिजेत. आमच्या आहेत त्या कंपन्या बीकेसीतून उठून गेलेल्या आहेत. त्या कंपन्या, हिरे व्यापार बीकेसीतून उठला. कुणी पाहिला? कुणीच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, सगळं आयएफएससीचं बीकेसीतून ऑफिस उठलं. आयएफएससीचं ऑफिस बीकेसीतून उठलं. मग ह्या एक्सटेंडेड बीकेसीचं आम्ही काय करायचं? आमच्या गल्लीतली पोरं तिथे जाऊन क्रिकेट खेळतील स्टंप लावून. या गोष्टी विनोदाचा भाग नाहीयेत. मी जे सांगतोय ते लक्षात घ्या. मला काय सुचवायचंय तुम्हा सर्वांना ह्या सगळ्यामधनं. हा विनोदाचा भाग बिलकुल नाहीये. उद्योगधंदे यावेत, विकास व्हावा, पण या विकासाच्या नावाखाली, या गोंडस विकासाच्या, मुंबई विकासाच्या गोंडस नावाखाली, पुनर्विकास या गोंडस नावाखाली किंवा डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली तुम्ही जे तुमचे धंदे चालवलेत ना, त्या गोष्टीला शिवसेनेचा कायम विरोध राहणार. आणि कायम, कालही होता, आजही आणि उद्याही राहणार. मग शिवसेना सत्तेमध्ये असो, शिवसेना सत्तेमध्ये नसो, आम्ही या गोष्टीला विकास, या अशा स्वतःच्या विकासाला आम्ही कायम, यांच्या स्वतःच्या विकासाला आम्ही कायम विरोध करणार. आणि शिवसेनेचा जन्मच मुळात रस्त्यावर झालाय. शिवसेना बाळासाहेबांनी रस्त्यावरच जन्माला घातलाय. बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म रस्त्यावर घातलेला आहे, आंदोलनात घातलेला आहे. इथून पुढे ही झलक होती, ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर अभी बाकी आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.